नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो सर्वत्र गाजताना दिसतोय, मात्र त्याला पर्याय काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार घमासान सुरू आहे आणि या मुद्द्यावरून मराठा समाजाचे नेते आक्रमक बनलेले असून त्यांच्यातील मतभेदही आता उघड होऊ लागलेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरती आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय करायला हवंय, यासाठी काय पर्याय आहेत याचा राज्य सरकार अभ्यास करतोय. याबाबत मराठा नेत्यांचाही दबाव वाढतोय. पाहूयात याबाबतचा लोकशाहीचा विशेष रिपोर्ट, त्यानंतर सर्व मान्यवरांबरोबर सखोल चर्चा. आरक्षण मिळालंच पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं आणि देशाचंही लक्ष लागलेलं होतं, त्या निकालानं राज्यासह मराठा समाजाला मोठा धक्का बसला होता. 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनात्मक खंडपीठानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द ठरवलं. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा मराठा समाज संतप्त झाला. त्यावर राज्य सरकारनंही मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. अशोक चव्हाण यांच्या उपसमितीच्या बैठका सुरू असून कायदेशीर मार्गांचा अभ्यास केला जातोय. त्याचवेळी छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांचा राज्यव्यापी दौरा सुरू केलाय. शिवाय शरद पवारांची भेट घेतली. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विनायक मेटे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. अर्थात अजूनही न्यायालयीन मार्गाने आरक्षण मिळू शकतं अशी एक शक्यता सांगितली जाते, किंवा केंद्र सरकारनं कायदा केल्यास आरक्षणाचा मुद्दा निकाली लागू शकतो असाही पर्याय सांगितला जातोय. सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाबाबतच्या निकालानुसार कोणत्याही आरक्षणावर 50% मर्यादा घालण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास नाही असं स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका निकाली काढली आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्र मागास वर्ग आयोगानं गायकवाड समितीच्या अहवालानुसार मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असं म्हटलं होतं आणि ते उच्च न्यायालयानंही मान्य केलं होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निकाल अमान्य करून महाराष्ट्रानं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण घटनाबाह्य असल्याचं म्हटलंय. मराठा आरक्षणाचा गोंधळ सुरू असतानाच पदोन्नतीमधलं आरक्षण रद्द करून हा कोटा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा 7 मेला राज्य सरकारनं निर्णय घेतला. मात्र काँग्रेसच्या दबावानंतर 7 मे रोजी घेतलेल्या निर्णयाला राज्य सरकारनं 19 मे रोजी स्थगिती दिली. हा निर्णय रद्द करण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. राज्यात आता मराठा आरक्षणाचा तिढा दिवसेंदिवस वाढतोय. नेते मंडळींच्या बैठका सुरू आहेत, इशारे दिले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार समोर कोणते पर्याय आहेत, राज्य सरकार आता कोणत्या मार्गाने आरक्षण मिळवून देणार, याकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी याचिकाकर्ते खुद्द विनोद पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आणि त्याचबरोबर कायदेतज्ञ ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड हे देखील आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत. सुरुवात जी आहे ती आज खरं तर ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड यांच्यापासूनच आपण करूयात. आशिष राजेजी, प्रत्येकाला वाटतंय की मराठा आरक्षण जे आहे ते मिळावं. मराठा समाजानं त्यासाठी केलेली सर्व आंदोलनं जी आहेत ती संपूर्ण देशभरानं पाहिली, जगभरातही पाहिली गेली. मात्र तरी देखील आरक्षण मिळालेलं नसताना आज तागायत सुरू असलेल्या गाठीभेटी नेमकं काय सांगताना दिसतात? एका बाजूला मराठा आरक्षणासाठी मराठा नेते जे आहेत ते गाठीभेटी घेत असल्याचं आपल्याला दिसतंय. दुसरीकडे सत्ताधारी विरोधक एकमेकांवरती आरोप करताना देखील दिसत आहेत. मात्र कुणीही बोलायला तयार नाही आहे की मराठा समाजाला जर आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर त्यासाठीचा पर्याय कुठला? ॲडव्होकेट आशिष राजेजी. नमस्कार सर्व लोकशाही न्यूजच्या प्रतिनिधींना, तमाम महाराष्ट्रातल्या मराठा जनतेला. आणि हा जो परवा निकाल आला याच्याविषयी थोडासा मी नाराज आहे, कारण ही बाब 1 डिसेंबर 2018 रोजीपासून आमचे शिवराज्य परिवारचे साधारण 100 ते 110 वकील याच्या मागे सतत अविरत प्रयत्न करत होते.
आणि त्याचा परिपाक आपल्याला 27 जून 2019 रोजी आपल्याला दिसला आणि मराठा आरक्षणासाठी केलेला कायदा 2018चा हं, हा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने ज्यावेळेस मंजूर केला आणि त्याला मान्यता दिली, त्याला विधिवत अशी संविधानिक मान्यता दिली. हेच सर्व मुद्दे नवीन मुद्दे नव्हते तिथे. हेच सर्व नवीन मुद्दे घेऊन आपल्याला माहीत असेल पार्श्वभूमी थोडीशी सुप्रीम कोर्टामध्ये. हं, हे घेऊन साधारण 15 याचिका, 5 रिट पिटिशन्स आणि 10 अपील्स असे तिथे दाखल झाले. हं, या संदर्भात ज्यावेळेस तिथे सुरुवातीला सुप्रीम कोर्टामध्ये साधारण 12 जुलै ते साधारण हा 5 मे 2021चा प्रवास, हा 1.5 वर्षाचा प्रवास तिथे जर तुम्ही बघितला, हं, तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे स्थगिती 9 सप्टेंबरपर्यंत कुठेही नव्हती. हं, कारण कुठलाही कायदा केल्यानंतर त्याला स्थगिती द्यायची. कारण कायदा एकतर रद्द होऊ शकतो किंवा त्याच्याविषयी कुठली मान्यता द्यायची असेल तर ती कायदेशीर विधिवत त्याची स्क्रुटिनी झाल्यानंतर हं. या न्याय प्रक्रियेमध्ये पुढील कारवाई होत असते, हे सर्वांनाच माहिती आहे. या सर्व प्रवासामध्ये ज्यावेळेस जुलै 7, जुलै 15, जुलै 27, 26 ऑगस्ट, 28 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, 3 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर हा जो प्रवास रेफरन्सच्या बद्दल तिथे झाला. हं, इथे एक अर्जदार आहेत विनोदजी पाटील, यांनाही ते माहीत आहे. हं. आणि हा प्रवास करत असताना राज्य सरकारने जी तिथे रेफरन्ससाठी बाजू मांडली, हं. ती जर तुम्ही ऐकली, बघितली किंवा वाचली असेल, तर ती अत्यंत अशी प्रबळपणे मांडली गेलेली होती. कारण विषय इंदिरा साहनीच्या निगडीत सगळा आहे. विषय हं. इंदिरा साहनीच्या पूर्वीचे जे वेगळे 6 जजमेंट्स आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे, की हा 50% जो 15/4 आणि 16/4 साठी आलेला जो कॅपिंग आहे किंवा ती जी अडचण आहे, ती तुम्हाला लक्षात आली असेल आणि ती तुम्ही बघितली असेल. त्या आर्ग्युमेंटमध्ये तिथे स्पष्टपणे आपण तिथे मांडली. आणि 102 आणि 103 ही जी घटना दुरुस्ती हं, 15 ऑगस्ट 2018 रोजी आलेली 102वी घटना दुरुस्ती, जे 123वं बिल पार्लमेंटमध्ये या तत्कालीन सरकारने तिथे ते मांडलं आणि त्याच्यानुसार राज्यांचे जे ओबीसी असेल, एससीबीसी असेल, सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास या वर्गांना समाविष्ट करून घेणं किंवा या वर्गात कुठलीही नवीन कम्युनिटी, क्लास, कास्ट टाकायची असेल तर त्या राज्य सरकारच्या अधिकाराविषयी तिथे प्रश्नचिन्ह निर्माण झाला. बर. त्यानंतर आलेली 103वी घटना दुरुस्ती, ती सुद्धा अधोरेखित करते की राज्य सरकारला 15/6 आणि 16/6 प्रमाणे जी ती राज्य शासनाने आजही आपली ती लागू केलेली आहे. 12 जानेवारी 2019 रोजी हं, ज्यावेळेस हे मराठा आरक्षण हायकोर्टमध्ये चालू होतं, त्याची सुनावणी चालू होती. ही 47 दिवस सुनावणी तेथे सुरू होती. त्या दरम्यान हा 103वी घटना दुरुस्ती आली. हं, आणि या 103व्या घटना दुरुस्तीचा अभ्यास केल्यानंतर सगळ्यांना इथे लक्षात येईल आणि याविषयी जर तुम्ही विवेचनाने वाचन याही ऑर्डरमध्ये तुम्हाला जर बघायचं असलं तर तुम्हाला 207, 207, 208 आणि 209 या परिच्छेदामध्ये त्याचं विवेचन सुप्रीम कोर्टाने तिथे ज्यावेळेस आपण बाजू मांडली त्यावेळेस तिथे केलेलं आहे की ही घटना दुरुस्ती आल्यानंतर ज्या ज्या राज्यामध्ये, आता इथे आपली संघराज्य सिस्टीम आहे, आधी आपण ध्यानात घेतलं पाहिजे. संविधानानं ती मान्यता दिलेली आहे. बर, 1950 नंतर ही मान्यता आल्यानंतर ही 103वी घटना दुरुस्ती त्या इंदिरा साहनीच्या घटनाक्रमानंतर साधारण 28 वर्षांनी तिथे आली. त्याच्यानंतरच्या ह्या प्रवासामध्ये हे 50%ची कॅपिंग राहिली की नाही राहिली हा विषय एकतर 9 जजेस तिथे डिसाईड करू शकत नाहीत. कारण ती घटना दुरुस्ती आल्यानंतर इंदिरा साहनीची जी कॅपिंग 15/4 किंवा 16/4 ची आहे, सर्वात महत्वाचं कुणीही लक्षात घेत नाहीये की जरी 15/6 आणि 16/6 हा दिला वेगळा असेल, परंतु त्याचं ऑक्युपाईड फील्ड जे ऑक्युपन्सी आहे ते एक एज्युकेशन मध्येच आहे आणि ते शिक्षण आणि नोकरी असं दोन्ही ठिकाणी आहे. बरोबर. मग शिक्षण आणि नोकरी असं वेगळं तुम्ही 15/6 जरी असेल तर ते असं तुम्ही कॅल्क्युलेशन्स करत असताना पॉप्युलेशन आणि रिझर्वेशन असा वेगळा क्रायटेरिया या नवीन जजमेंटने इथे मांडला आहे. तो करता येणार नाही, जो इंदिरा साहनीने हाणून पाडलेला आहे. आणि त्यामुळे 5 जजेस, मला इथे प्रश्न निर्माण करायचा आहे की ते असा निर्णय देऊ शकतात का? 103व्या घटना दुरुस्ती ती शांत, बर, बर. त्याबद्दल कुठली भूमिका न मांडता ते शांत राहू शकतं का? हा पहिला मुद्दा आहे. आता आपला विषय आहे की मराठा आरक्षण आता ह्या आदेशाने गेलेलं आहे, तर आमची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी किंवा कायदेशीर पुढील जे पेच आहेत ते सोडवण्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. 2018चा कायदा हा सभागृहातल्या
288 आमदारांनी तिथे कुठल्याही पॉलिटिकल पार्टीने त्याला विरोध केलेला नाही, हे सर्वात महत्वाचं इथे मांडावंसं वाटतंय. बरोबर कारण आशिषजी, अहवाल मात्र आल्यानंतर तरी देखील अहवाल मराठा आल्यानंतर आरक्षणाचा प्रश्न अहवालाचा- हा अजूनही अहवालाच्या- प्रलंबित आहे. ॲडव्होकेट आशिष राजेजी, मी आपल्याकडे देखील येतो. इतरही मान्यवर आपल्यासोबत आहेत. याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याकडे जाऊयात. विनोद पाटील जी ॲडव्होकेट आशिष राजे यांचं म्हणणं आहे की योग्य रीतीनं बाजू मांडली गेलेली असताना देखील आलेल्या निर्णयाबाबत जे आहे त्यांनी आतापर्यंत जी आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे. मराठा समाजही अजूनही नाराज आहे. त्यानंतर आज सुरू असलेल्या जर आपण डेव्हलपमेंट पाहिल्या, घडामोडी जर पाहिल्या, तर विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर सत्ताधारी असतील, विरोधक असतील, सगळ्यांनी एकत्र येऊन मराठ्यांना आरक्षण मिळवून द्या, विविध नेत्यांची नावं देखील समोर घेतली जात आहेत. मात्र विनोद पाटीलजी, प्रश्न हाच उपस्थित होतो, जर मराठा आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर ते सवर्ण आरक्षण की ओबीसी आरक्षण, एवढे दोनच पर्याय जे ते मराठा समाजासमोर ठेवले जातात. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ज्या प्रकारची बाजू मांडणं आवश्यक आहे तशा प्रकारची बाजू खरोखर मांडली जाते का? विनोद पाटीलजी, आज आपण पर्यायांवरती बोलूयात, राजकारणाच्या पलीकडे जाऊन. विनोदजी. निश्चित आपण बघितलं की मी मागेही बोललो, आजही बोललो, आता आमचे सहकारी मित्र गायकवाड साहेबांनी सविस्तररित्या कोर्टामध्ये काय काय झालं ते सांगितलं. आज नेमकं परिस्थिती का उद्भवली, हे परिस्थिती त्या ठिकाणी बाजू मांडली नाही का म्हणून उद्भवली का, असं आमचं म्हणणं नाहीये. बघ, प्रश्न असा होता की योग्य वेळी जे जे करायला पाहिजे होते आता ते परत तोच इतिहास सांगण्यामध्ये काय अर्थ नाही. ते योग्य वेळी योग्य पावले न उचलल्यामुळे आज ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रावर आलेली आहे. आमचं काय म्हणणं आहे की आता मराठा आरक्षण हे रद्द झालेलं आहे, सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आहे. मग याला पॅरलल व्यवस्था काय काय आहे आपण जर बघितलं की याच्यामध्ये रिव्ह्यू पिटिशनचा मुद्दा निघाला, केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन टाकून केंद्र त्या ठिकाणी मोकळं झालं. आता माझ्यासारख्याला काय भीती वाटते की उद्या परवा किंवा भविष्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जर रिव्ह्यू पिटिशन चर्चेला आलं आणि त्या ठिकाणी राज्य सरकारचा विषय मांडलेला नसला, कारण केंद्र सरकारने एका विषयापुरतं मर्यादित हे अधिकार राज्याला आहे का केंद्राला आहे, हे राज्याला अधिकार आहे असं काहीतरी त्यांनी सांगून त्या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन दाखल केली. आणि याचा निर्णय जर पटकन लागला आणि राज्य सरकारने किंवा आम्ही त्या ठिकाणी बाजू मांडली नाही तर एकाच विषय त्या ठिकाणी यस किंवा नो होईल, राहिलेले विषय प्रलंबित राहतील. माझा सांगायचा मुद्दा एवढा आहे की राज्यकर्त्यांनी व विरोधी पक्षांनी सर्व अँगल ओपन करून त्या ठिकाणी काय काय पर्याय आहे, याला पॅरलल काय पर्याय आहे. मराठा आरक्षण मागत असताना दोनच गोष्टीमध्ये आम्ही त्या ठिकाणी आरक्षण मागितलं. एक, शिक्षणामध्ये जो काही मूलभूत अधिकार आहे आमचा भारतीय नागरिक असल्या कारणाने, आणि दुसरं नोकऱ्यांमध्ये आरक्षण मागितलं. आम्ही काय राजकीय आरक्षण त्या ठिकाणी मागितलेलं नाही. आज आमचं दुर्दैव काय आहे की ज्यावेळेस मराठा आरक्षण रद्द होतं, जसं आशिषजीने सांगितलं की सप्टेंबर पूर्वीच्या याच्यामध्ये न्यायालयाने सांगितलं आम्ही कुठल्या प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही, त्या विद्यार्थ्यांच्या जॉईनिंग त्या ठिकाणी बाकी आहेत. मग सुपर मेमोरी पद्धतीने त्यांना जॉईनिंग मिळू शकता का, विशेष बाब म्हणून त्यांना जॉईनिंग मिळू शकता का. आपण जर बघितलं की सरकार कशाला म्हणता, सरकारने जर ठरवलं या मायबाप सरकारने तर सुपर मेमोरी पद्धतीचा वापर होऊ शकतो. मग सुपर मेमोरी पद्धत काय महाराष्ट्राने भारताने कधी वापरलीच नाही का, तर ती वापरलेली आहे. मग आपण बनारस बघितलं, म्हणजे काशी विद्यापीठ ज्याला म्हणतो, अलीगड युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतो, कर्नाटक आहे, या ठिकाणी सुपर मेमोरी पद्धतीने मेडिकल पर्यंतच्या जागा देखील त्या त्या राज्याने वापरलेल्या आहे आणि वाढवलेल्या आहे. मग या पार्श्वभूमीवर आज आमच्या समोर संकट काय आहे, 2014 ते 2019 पर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्यता दाखवून आपल्या त्या ठिकाणी नियुक्ती मिळवण्यासाठी पात्रता सिद्ध केलेली आहे ते जॉईनिंग पासून वंचित आहेत. आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की काही लोकांनी आज ग्राउंड केलेला आहे, काही लोकांचे ओरल झालेली आहे, रिझल्ट डिक्लेअर करण्याचं बाकी आहे, त्यांच्यासाठी सरकार काय पर्याय म्हणून आम्हाला देऊ शकतं, आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी सरकार काय पर्याय देऊ शकतं. कारण या पॅन्डेमिकच्या काळामध्ये ऑटोमॅटिक 2 वर्ष सगळी प्रोसेस प्रोलॉन्ग झालेली आहे. मग याचा आधार घेऊन काय करता येईल का. प्रश्न माझा थोडासा वेगळा आहे. माझा प्रश्न काय की राज्य सरकारची इच्छाशक्ती आहे का, जर ती असेल तर ते होणं शक्य आहे. बरं विनोदजी, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला एकेका मुद्द्यावरती आपण जाऊयात. आपलं म्हणणं आहे राज्य सरकारची खरोखर इच्छाशक्ती आहे का. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे देखील आपल्यासोबत आहे, भाजप प्रवक्ते गणेश खणकरही आपल्यासोबत आहे. अतुलजी, मी आपल्याकडे येतो. विनोदजींचं म्हणणं आहे की एका बाजूला शैक्षणिक आरक्षण आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण या 2 मुद्द्यांना घेऊन, त्याचबरोबर पेंडेमिक सिच्युएशनमुळे 2 वर्ष हा सगळा निर्णय जो तो प्रलंबित राहिल्याचं बघतोय. अनेक प्रश्न जे आहेत त्याचा तिढा अजूनही सोडवता आलेला नाहीये. अतुलजी, इच्छाशक्ती हा जो मुद्दा उपस्थित केला
केला. राज्य सरकारची खरोखर इच्छाशक्ती आहे का मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची, आणि त्या दृष्टीनं आपल्यासमोर पर्याय आहे का? अतुलजी. नाही, याच्यामध्ये दोन पर्याय आहेत. जसं विनोदजी बोलले, आता सुपर न्यूमररीच्या संदर्भामध्ये आणि पूर्ण तो जो निकाल आहे 500 पानांचा जवळपास, त्या निकालाचा अभ्यास करून आपल्याला काय स्टेप्स घेतल्या पाहिजे याच्यासाठी रिटायर्ड जस्टिस भोसले जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि 1 जून पर्यंत ते आपल्याला त्यांचा सगळा रिपोर्ट या संदर्भातला देणार आहे. पण आशिष राजे गायकवाडांनी जे मुद्दे मांडले, म्हणजे बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे 15 आणि 16, राईट गायकवाडजी? इज इट अ पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? आणि तो बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे. आणि इंद्रसानीचा बेंच जो होता तो 9 जजेसचा होता. त्यांचा कुठलाही निर्णय बदलवायचा असेल तर कमीत कमी 11 किंवा 12 जजेसचा फुल बेंच असला पाहिजे. पण 103वी घटना दुरुस्ती जी आहे त्याच्यामध्ये तो निर्णय जो 5 जजेसच्या बेंचने दिलेला आहे तो एक थोडासा, आणि मग मराठा आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय हा एक थोडासा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, हा निकाल वाचताना जे काही थोडेफार गोष्टी आमच्या समोर आलेल्या आहेत त्या अशा आहेत की सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे मान्य केलं की खूप चांगल्या पद्धतीनं या आरक्षणाची बाजू मान्य केली, असं इट इज गिव्हन इन द वर्डिक्ट, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये दिलेलं आहे. रात्राला त्यांनी गायकवाड आयोगाचा अहवालच जो आहे तो 2 पार्टमध्ये, एक 5-0 आणि एक 3-2 असा तो फेटाळलेला आहे. पण आता जे उपलब्ध पर्याय आपल्याकडे काय आहे, तो उपलब्ध पर्याय हेच आहे की आता फक्त रेकमेंडेटरी पॉवर जो आहे तो राज्यांकडे दिलेला आहे आणि अधिकार जो आहे तो पूर्ण नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन म्हणजे राष्ट्रपतीच्या माध्यमातून, नोटिफिकेशन हे राष्ट्रपती किंवा गव्हर्नरच्या माध्यमातून निघत असतं, बिकॉज दे आर द कॉन्स्टिट्युशनल हेड्स. आता त्यांच्या माध्यमातून आपण रेकमेंडेटरी देऊन केंद्र सरकारची जर खरंच इच्छा आहे तर जे दिलेलं आरक्षण आहे ते दॅट कॅन बी रिटेन्ड. एक. दुसरं, पार्लमेंटमध्ये त्यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे. त्या बहुमताचा वापर आपण पाहिलेला आहे कृषी कायद्यांमध्ये कसा झाला. मग तो या आरक्षणाच्या संदर्भामध्ये होऊ शकत नाही का? कारण 15 ते 16 स्टेट्समध्ये याचा परिणाम जो आहे तो परिणाम होणार आहे. त्यामुळे या दोन गोष्टी, हे 2 पर्याय घटनातज्ञ जे आहेत ते आपल्याला सांगतात की हे 2 पर्याय उपलब्ध आहे. नंबर 1. नंबर 2, आता राहिला प्रश्न रिव्ह्यू पिटिशनचा. तर रिव्ह्यू पिटिशनच्या संदर्भामध्ये विनोदजी एक भीती कायदेतज्ञ अशी पण सांगतात आहेत की त्याच बेंच समोर हा रिव्ह्यू पिटिशन जाईल. एखादे जज त्यातले रिटायर होतील, दुसरे ऍड होतील, पण तेच जजेस आपलं रिव्ह्यू पिटिशन ऍक्सेप्ट करतील का नाही करतील का, नवीन मुद्दे कुठले त्याच्यामध्ये आपल्याला घेऊन जावे लागेल रिव्ह्यू पिटिशन मध्ये, तर केंद्र सरकार कोणते नवीन त्याच्यामध्ये ऍडिशन जो आहे जो निकालामध्ये त्यावेळेस विचार झाला नाही आणि कुठले नवीन ऍडिशनल मुद्दे केंद्र सरकार त्याच्यामध्ये रिव्ह्यू पिटिशन मध्ये टाकणार आहे हे आता आपल्याला समोर येईलच जेव्हा रिव्ह्यू पिटिशन समोर येईल. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की केंद्र सरकारकडे हे अधिकार आहेत. आता हे सारखं बीजेपीने असं म्हणू नये की केंद्र सरकारकडे बघता, आता कॉन्स्टिट्यूशन तसं आहे, संघराज्य पद्धती, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, आपण फेडरल स्ट्रक्चर ऍक्सेप्ट केलेलं आहे, त्याचे केंद्राचे पॉवर आहेत आपण केंद्राकडे दाखवणार आहे. मग जसा ऐका ना, विषयांमध्ये कसं होतं, जे राजकारण होतं की आरोग्याचा विषय आला की मग काही प्रॉब्लेम झाले की राज्याचा विषय आहे, मग शेतीचा विषयाला काही प्रॉब्लेम झाले तर मग म्हणायचं की राज्याचे विषय आहे. पण मग कॉन्करंट लिस्टचा विचार नाही करतात, ते घेऊन मग शेतीवर कायदे करत असताना मग आपल्याला करायचे आहे ते करून घ्यायचे. तर आमची विनंती एवढीच आहे की कोणाचं कमी करण्यासाठी मराठा समाजाने कधी मागणी केली नाही, कोणाच्या मध्ये घुसण्याची मराठा समाजाने कधी मागणी केली नाही. मराठा समाज आपला न्यायिक हक्क मागतो आहे आणि तो दिलेला आहे, एकमतानं दिलेला आहे, बहुमताने नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जो कायदा पास झाला तो कायदा एकमतानं पास झाला, बहुमतानं नाही, एकमतानं, म्हणजे प्रत्येकाने त्याला सपोर्ट केलेला आहे. आणि दुसरी एक महत्वाची मला राजकीय गोष्ट इथे प्रकाशाने सांगितली पाहिजे की केंद्राने जेव्हा वेगळा कायदा केला, केंद्राची 102वी घटना दुरुस्ती ही गायकवाड समितीचा रिपोर्ट याच्या पूर्वी झालेली आहे. गायकवाड समिती झाली आहे 14 ऑगस्ट 2018 रोजी आणि गायकवाड समितीचा रिपोर्ट जो आहे तो 15 नोव्हेंबरला आलेला आहे आणि आपण कायदा केलेला आहे 30 नोव्हेंबरला. त्यावेळेस राज्यानं हे पाहिलं नव्हतं का की आपल्याकडे अधिकार आहे किंवा नाही आहे. रोहल आपले तिथले जे अटॉर्नी जनरल आहे त्या अटॉर्नी जनरलनी 2 वेळा वेगवेगळे स्टेटमेंट केले, त्याच्यावर सभागृहामध्ये जे काही घमासान झालं ते आपण पाहिलेलं आहे. म्हणजे मराठा समाजाने जे मूक मोर्चे, जे शांतीप्रिय पद्धतीने जे मोर्चे काढले लाखोच्या संख्येने, ते जगाने अप्रिशिएट केले. त्यावेळेस सामाजिक एकता ही बघण्यासारखी होती. पण मग असं काय झालं की ते मोर्चे संपल्यानंतर लागलीच वेगवेगळे मोर्चे कसे उभे झाले
आणि कशा पद्धतीने नंतर हा एकासमोर दुसऱ्याला उभं करण्यात आलं. बरं प्रत्येक अतुलजी, समाजाच्या म्हणजे एका नेत्यांनी, बाजूला इच्छाशक्ती प्रत्येकाने सरकारची आहे असं सगळ्यांनी आपण या म्हणताय, गोष्टीला आपल्याकडे पाठिंबा अनेक दिलेला आहे. पर्याय देखील आहे, मग तरी देखील मराठा आरक्षण जे आहे ते का अजूनही प्रलंबित होत चाललेलं आहे, हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे. आता ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड, कायदेतज्ञ विनोद पाटील याचिका करते, भाजपचे प्रवक्ता गणेश खणकरजी आणि काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेजी. गणेश खणकर यांच्याकडे आपण या क्षणाला जाऊयात. गणेश खणकरजी, मगाशी जर मुद्दा आपण ऐकला असेल तर काँग्रेस प्रवक्त्यांचं म्हणणं आहे की केंद्र सरकारला ते अधिकार आहेत, बहुमत त्यांच्याकडे आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मराठा आरक्षणाचा जो चेंडू आहे तो केंद्राकडे या आधीच टोलवला गेलेला होता. मात्र राज्यातल्या मराठा समाजातील प्रत्येकाला आता न्याय्य हक्क आपले जे ते हवेत आणि आरक्षण हवंय. मग अशा वेळेला पर्याय काय? जो पर्याय राज्य सरकारनं केंद्र सरकारच्या नावानं दिलेला आहे तो योग्य की अयोग्य, आणि मग या पुढे जाऊन पर्याय काय? गणेशजी. सर प्रशांतजी, यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे आणि आज आम्ही ते स्पष्ट देखील केलेलं आहे. आता राहिला प्रश्न केंद्र सरकारचा. केंद्र सरकारने जर या संदर्भात जी भूमिका घ्यायची असेल तर आम्ही सुरुवातीपासून या बाबतीत पॉझिटिव्ह आहोत. ज्या दिवशी आपली अंतिम सुनावणी होती त्याही दिवशी तुषार मेहता हे त्या ठिकाणी हजर होते आणि त्यांनी याला पूर्ण पाठिंबाही दिला. आम्ही कुठेच या ठिकाणी विरोध करण्याची भूमिका घेतलेली नाही. आता विषय तुम्ही मला विचारलेला आहे, पण मला एका गोष्टीचं या ठिकाणी राहून राहून आश्चर्य वाटतं की ज्या वेळेला अशी आपण ज्या वेळेला चर्चा करत असतो, म्हणजे ज्या वेळेला आता जे गायकवाड सर जसं म्हणाले, पण 26 जून 2019 रोजी ज्या वेळेला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय जेव्हा कोर्टानं वैध ठरवला त्यावेळेला हे ठरलं, म्हणजे त्या जजमेंटमध्ये आहे ते, की एखाद्या समाजाचं मागासलेपण जर सिद्ध झालं तर 50% मर्यादा ही ओलांडली जाऊ शकते. आता हे स्वाभाविक आहे. या महाराष्ट्रामध्ये एखाद्या समाजाचा आरक्षणाचा विषय आला की कोणी ना कोणी त्याच्या विरोधात हा जात असतो. मग मला एक कळत नाही त्यावेळेला आरक्षण कसं काय टिकलं. आता हे होणार आहे, हे एकदा झालं की त्याच्या विरुद्ध जेव्हा लोक जात असतात आणि ज्याचा सारखा 102वी घटना दुरुस्ती 102वी घटना दुरुस्ती असा त्याचा उल्लेख होतो, तर असं आहे की 102वी घटना दुरुस्तीच्या संदर्भातलं रिव्ह्यू पिटिशन आणि ती सर्व विषय आता सुरू आहेत. मी आज त्याविषयी बोलणार नाही, पण या संदर्भात राज्याचे अधिकार काढून घेतलेले आहेत का? तर अजिबात काढलेले नाही. एखाद्या राज्यामध्ये जो समाज मागास म्हणून गणला जातो तो इतर राज्यात नसेल किंवा दुसऱ्या राज्यात जो असेल तो आज महाराष्ट्रामध्ये नसेल, म्हणून राज्याचे काय अधिकार कमी झालेत का? तर नाही झालेले. शेवटी राज्याचाही मागासवर्ग आयोग काम करतो आणि राष्ट्रीय स्तरावरतीही मागासवर्गाचं आयोगाचं काम सुरू आहे. आता यामध्ये 2 ज्या चुका झाल्यात राज्य सरकारच्या त्या अशा आहेत आता की ज्या वेळेला निकाल आला त्यानंतर हा पदोन्नतीचा विषय हा तुम्ही उकरून काढलात. आणि लोंढे साहेब, म्हणजे मी काय आज काय राजकीय चर्चेला बसलो नाही, मी मराठ्यांची चर्चा करतोय, पण आज ज्या पद्धतीनं नाना पटोलेंनी वक्तव्य केलं, मला असं वाटतं की ज्या वेळेला हा विषय आता पुन्हा एकदा जिवंत होत असताना तुम्ही सामंजस्याची भूमिका घेण्याची ही फार गरज आहे. तुम्ही सत्तेवर आहात, मी विरोधक आहे, पण तुम्ही एखादी भूमिका घेत असताना तुम्ही 3 पक्षांनी ती सामंजस्याने जर का घेतली असते आणि एकत्रितपणे तुम्ही सांगितलं असतं तर बरं झालं असतं. हे माझं यातलं मुख्य सांगणं आहे. आणि आमच्या भूमिकेपासून आम्ही टळत नाही आहोत. तुम्ही ज्या पद्धतीनं केंद्रावरती नेहमी बोट टाकण्याचा प्रयत्न करता तो होय, जे केंद्राने करायला हवं ते आम्ही करू. पिटिशनच्या संदर्भात देखील आम्ही मराठाच्या समाजाच्या बरोबरच होतो आणि भविष्यातही आम्ही राहू, त्यापासून ढळणार नाही, हे स्पष्ट करू इच्छितो. बरं, ॲडव्होकेट आशिष राजेंना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. जसं गणेश खणकरांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की सुप्रीम कोर्टानं अनुच्छेद 102 जो आहे त्या संदर्भातला निकाल देत असताना 3-2 अशा प्रकारचा दिला होता. याचा अर्थ संपूर्णपणे सहमत नाही. सोबतच केंद्र सरकारच्या मते राज्यांचा अधिकार जो आहे तो अबाधित आहे. हे किती सत्य? ॲडव्होकेट. येस, असं आहे. मला इथे या ठिकाणी सांगू इच्छितो की ह्या चर्चेमध्ये 102ची घटना दुरुस्ती येण्यापूर्वीची सर्व पार्श्वभूमी, 102 घटना दुरुस्ती होऊ घातली त्यावेळेस सभागृहातली केंद्र सरकारच्या पार्लमेंटमध्ये चाललेली चर्चा आणि त्याबद्दल झालेला रिपोर्ट आणि त्याच्यानंतर झालेली ही 102वी घटना दुरुस्ती आणि 102 घटना दुरुस्ती झाल्यानंतर त्याचा राज्य सरकारच्या आलेल्या अधिकारांवरची प्रश्नचिन्ह, अशा 3 बाबीमध्ये याच्यामध्ये चर्चा केली गेली पाहिजे. आता मला खनकरजींना इथे थोडंसं सांगावंसं वाटतं की जो रिव्ह्यू पिटिशन आज केंद्र सरकारने तिथे दाखल केला तो 15 याचिकांचा विचार करून दाखल करणं
हे अतिशय क्रमप्राप्त होतं, परंतु तसं घडलं नाही. मला थोडीशी इथे शंका निर्माण करावीशी वाटते केंद्र सरकारच्या या भूमिकेविषयी. हां. ती अशी की 102वी घटना दुरुस्ती आणि त्याविषयी ही घटना दुरुस्ती योग्य की अयोग्य या संदर्भातली झालेली जी शिवसंग्राम या संघटनेची जी पिटिशन डायरेक्ट सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती 938/2020 या 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 सगळ्या याचिका एकत्र ऐकल्यानंतर त्यामध्येच ही रिव्ह्यू पिटिशन केंद्र सरकारने दाखल केली 13 मेला. त्या रिव्ह्यू पिटिशनचा अभ्यास तिथे चालू आहे आणि त्यांनी त्यात म्हटलं आहे की राज्यांचे अधिकार काढलेले नाहीत. मला इथे सांगायचं आहे की पूर्वी जे 102 घटना दुरुस्ती यापूर्वी जे अधिकार राज्यांना काय होते ते अधिकार इथे चर्चा का करावेत किंवा का असावेत, का या जजमेंटनी 3-2 असं झालं. तर 2 जजेस अशोक भूषणजी आणि नजीर ह्या 2 सुप्रीम कोर्ट जजेसनी सांगितलं की केंद्राने या 102 घटना दुरुस्तीने कोणते राज्याचे अधिकार काढलेले नाहीत. परंतु 3 जजेस जे आहेत एल नागेश्वर राव, हेमंत गुप्ता आणि जस्टिस एस रवींद्र भट यांनी एक सेपरेट तिथे जजमेंट दिलेलं आहे तिघांनी एकत्र 4, 5 आणि 6 या मुद्द्यावर, जे 6 मुद्दे तिथे तयार केले होते. आणि इथे महत्वाचं इथे असं आहे की इथे सर्व राज्यांना तिथे ऐकलेलं आहे, सर्व राज्यांना तिथे नोटीस काढून ऐकलेलं आहे. केंद्र सरकार 8 जानेवारीला ज्यावेळेस के वेणुगोपाल जी तिथे हजर होतात आणि ते सांगतात की या घटना दुरुस्तीने राज्याचे अधिकार गेलेले आहेत. त्यानंतर 25 फेब्रुवारी नंतर म्हणा किंवा जी हिअरिंग सुनावणी सुरू झाली 15 मार्च ते 26 मार्च या 10-11 दिवसामध्ये केंद्र सरकारचा आता मला वाटतं गणेशजींनी इथे उल्लेख केला, तर त्यात तिथे भूमिका थोडीशी बदललेली दिसते. भूमिका ही अशी असली पाहिजे की केंद्राने जी ही नुसती ही याचिका चालू आहे म्हणून नाही, मराठा आरक्षण हा विषय आहे म्हणून नाही, याचं गांभीर्य 28-30 राज्यांवर होणार आहे. याचा परिणाम ही संघराज्य सिस्टीम आहे. जर तुम्हाला ही 102 घटना दुरुस्ती आणायचीच होती आणि हिचा बदल तुम्हाला करायचा होता, तर तुम्हाला जर करायचाच होता तर 15-4 आणि 16-4 साठी सुद्धा करणं क्रमप्राप्त होतं. आणि ते करत असताना, कारण हा अधिकार तुम्हाला जर काढायचा होता तर तिथे करणं गरजेचं होतं. नक्कीच. परंतु इथे मला माहिती द्यायची, मिनर्वा मिल नुसार ती तुम्हाला करता येत नव्हती आणि त्यासाठी तुम्ही केंद्र सरकारने ज्यावेळेस याविषयी प्रश्न सभागृहामध्ये मला वाटतं राज्यसभेमध्ये विचारला गेला आणि त्या कमिटीचा रिपोर्ट तिथे आहे. तो रिपोर्ट जर सगळ्यांनी वाचला, पॅराग्राफ 12, 20, 47 यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे समजेल की केंद्र सरकारची कायदा आणण्यामागची भूमिका, तिला इंटेंट बनतो आपण काय, हे आणण्याची अमेंडमेंट आणण्याची त्यांची पार्श्वभूमी काय, त्यांना कशासाठी आणायची आहे, त्याचा एक प्रत्येक कायदा करण्याचा एक उद्देश असतो. बरं, नक्कीच. आशिषजी, जो संदर्भ आपण दिला आणि ज्या प्रकारची शंका उपस्थित केली गणेश खणकरजी, थेटपणे शंका ही केंद्र सरकारच्या भूमिकेवरती उपस्थित करण्यात आलेली आहे. उत्तर देऊ इच्छिता आपण गणेशजी? बोलताना म्हणजे मी काही या संदर्भातला कायदे तज्ञ नाहीये. म्हणजे हा अधिकार गायकवाड सरांचाच आहे. परंतु मला यामागची एक भूमिका ही कळते की मी काही वेळेला म्हटलं की ज्या वेळेला सर्व सुनावणी सुरू होते आणि आता ज्या वेळेला वारंवार 102 घटना दुरुस्तीचा विषय येत असतो त्यावेळी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या या संघ राज्य ढाच्यामध्ये हा एक मूलभूत फरक आहे की ज्या राज्यामध्ये ज्या समाजाला आपण मागास ठरवतो इतर राज्यामध्ये तो वर्ग त्या प्रवर्गात नाही मोडत. आणि त्यामुळं आपल्या या रचनेमध्ये एक बाब लक्षात घ्या की संपूर्ण देशासाठी जसा एक मागासवर्ग आयोग आहे तसा प्रत्येक राज्याने देखील आपला मागासवर्ग आयोगाची रचना केलेली आहे आणि त्यानुसार त्यांचं काम चालतं. आणि त्यामुळं हा रिव्ह्यू पिटिशनचा विषय आहे. आता ते मी मगाशी म्हणताना तेच म्हणालो ना की आमची भूमिका ही स्पष्ट आहे की आरक्षण हे दिलंच पाहिजे, त्याविषयी आम्ही कुठेही पळ काढणार नाही. घटना दुरुस्ती का अतुलजी? असं आहे की खनकर साहेबांनी थोडंसं म्हणजे मी सांगू इच्छितो, मला काही त्यांच्यासारखं काही तुडून मपून बोलता येत नाही. 102व्या घटना दुरुस्तीने तो राज्यांचा अधिकार काढून घेतलेला आहे आणि राज्यांना रेकमेंडेटरी म्हणजे फक्त सुचवण्याचा अधिकार जो आहे तो दिलेला आहे. 102 पूर्वीची ही गोष्ट खरी आहे. त्या संदर्भामध्ये कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या डिबेटमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भूमिका क्लिअर केल्या होत्या. पण 102व्या घटना दुरुस्तीनंतर परिस्थिती बदलली आहे. वेणुगोपालांनी वेगळं ओपिनियन दिलं, मुकुल रोहतगींनी नंतर वेगळं ओपिनियन दिलं, पण सुप्रीम कोर्टाने जे ओपिनियन दिलं ते बदलायचं असेल तर आपल्याला रिव्ह्यू पिटिशन मध्ये जावं लागेल, त्यासाठी नवीन मुद्दे द्यावे लागेल, नाहीतर मग मोठा बेंच त्यांना रिकमेंड करावं लागेल त्याच्यापेक्षा. 1 नंबर 1
नंबर 2, घटना दुरुस्ती करून मग त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करावा लागेल की कुठला एखादा वर्ग हा मागासवर्ग आहे का, एखादी कास्ट ही मागासवर्ग आहे का नाही आहे, याचा अधिकार डिवायडेड आहे आणि राज्य सरकार सुद्धा त्यांच्या सूचीमध्ये, राज्य सरकारच्या सूचीमध्ये अशा पद्धतीचं करू शकतं. अशी अमेंडमेंट जी आहे ती करून घ्यावी लागेल या अनुषंगाने, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगाने. बरोबर. शेवटी सुप्रीम कोर्ट इंटरप्रिटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. फक्त माझी विशाल एकच विनंती आहे, सगळ्या माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना विनंती आहे, सगळ्या तरुणांना विनंती आहे की हा मुद्दा कोर्टामध्ये आहे, हा मुद्दा पार्लमेंटशी संबंधित झालेला आहे. त्यामुळे या कोविडच्या याच्यात त्यांचा मोर्चा काढणे आणि त्यांचा हक्क मागणे हा त्यांचा अधिकार आहे, तो अबाधित आहे, तो कोणी नाकारण्याचं कारण नाही. पण या कोविडच्या याच्यामध्ये एक जीव आपल्यासाठी महत्वाचा आहे. ही लढाई सगळेजण संयम आपल्या सगळ्यांनी राखणं आवश्यक आहे. आणि अतुलजी, आपल्या मगाशी बोलण्यामध्ये 2 पर्याय आपण दिलेले आहे आणि नक्कीच आपली विनंती आहे मराठा समाजाला. विनोद पाटील जी जाता जाता आपल्याकडे येतो, आपण राज्य सरकारची बाजू ऐकली, केंद्र सरकारची ऐकली, ॲडव्होकेट आशिष राज यांनी दिलेले देखील पर्याय जे आहे ते समोर आल्याचं आपण पाहिलं. मात्र फक्त घटना दुरुस्ती झाली त्यामुळे या ठिकाणी मेख राहिली आणि मग मराठा आरक्षण जे आहे ते अजूनही टांगणीला लागलं असं आपल्याला वाटतं का? आणि मग हे जर सगळं घडलं असेल तर शेवटचा मराठा आरक्षणासाठीचा पर्याय काय? विनोदजी, अगदी थोडक्यात, वेळ संपली आहे. हे बघा, सर्व पक्षांनी आपली आपली भूमिका मांडली. मला माझ्या प्रश्नाचं आणि माझ्या समाजाला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलंच नाही. आमचा प्रश्न काय आहे की आरक्षण रद्द झालंय, सगळ्या उघड्या डोळ्याने आम्ही बघितलं, परंतु तुमच्या हातात असलेल्या गोष्टी तुम्ही आम्हाला कधी देणार आणि आरक्षण साठी तुमच्याकडे पर्याय व्यवस्था काय आहे हे तर सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं नाही. उलट सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना तुम्हाला शिक्षण द्यायचं असेल तर तुम्ही त्यांना वेगवेगळ्या फ्रंटवर त्यांच्यासाठी काम करा. प्रश्न असा आहे की जरी वेळ संपला असला तर महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे की या राज्य सरकारमधले जे काही मंत्री महोदय ते स्वतःच्या सोयीनुसार त्या निर्णयाचं या ठिकाणी अवलोकन करतात. औरंगाबाद संभाजीनगरची आजचीच घटना आहे. एका मराठा शेतकऱ्याने जमीन विकत घेतली, त्याचा 7/12 झाला. न्यायालयाने सांगितलं 7/12 करा, परंतु या राज्याचे राज्यमंत्री न्यायालयामध्ये कंटेम्प्ट सुरू आहे, त्यांनी सांगितलं आम्ही 7/12 होऊन देणार नाही. ते अधिकारी ते राज्यमंत्र्यांचं ऐकताय, न्यायालयाचं ऐकत नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की राज्यमंत्री मोठा का हायकोर्ट मोठा? सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, आरक्षण रद्द झालं, परंतु पर्याय तुमच्या हातात आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाला पैसे देणं तुमच्या हातात आहे, सर्व जिल्हा बँका तुमच्या हातात आहे. तालुक्यांच्या शाखेला टार्गेट द्या, प्रत्येक गावात जिल्हा बँकेची शाखा आहे, ते तुम्ही देणार नाही. सारथीला पैसे तुम्ही देणार नाही. 2 महिनाभर झाला निर्णय लागून, तुम्ही त्याला पर्याय देणार नाही, आमच्या लोकांना जॉईनिंग देणार नाही आणि परत या ठिकाणी ती चर्चा फिरते. त्यामुळे या चर्चेमुळे आता आम्हाला एकदम वीट आलेला आहे. जी चर्चा सरकार दरबारी होती ती अतिशय चुकीची होतीये. पर्यायावर चर्चा झाली पाहिजे. सर्व पक्षांनी एकत्र येऊन पर्याय सांगितला पाहिजे. बरोबर, त्या गोष्टीला पर्याय आहे. विनोदजी, पर्याय का दिला जात नाही? अतुलजींना आपला प्रश्न आहे. अतुलजी देणार नाही आणि वारंवार सांग. अतुलजी, का पर्याय दिला जात? त्या दिवशी मीटिंग झाली, त्या मीटिंगला राज्यमंत्र्यांबद्दल औरंगाबाद खंडपीठाचा मुद्दा तिथे हा निर्णय झाला काँग्रेस पक्षातर्फे की अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि सारथीला जी मदत करायची, जी मागणी आहे समाजाची, ती आमच्या याच्यामध्ये ते ठराव झाला, तो ती मागणी मान्य करायची. अण्णासाहेब पाटील महामंडळाला पैसे द्यायचे. पर्याय जे उपलब्ध आहे त्या सगळ्या पर्यायांवर जे आहे ते सकारात्मकपणे काम करू. ते होईल विनोदजी. मी तुम्हाला त्या मीटिंगचं सांगतो, विनोदजी ऐकून घ्या. ते सगळं होईल. आपण जे म्हणतात आम्हाला टाइम टेबल द्या. इतक्या तारखेला आम्ही पैसे देऊ, इतक्या तारखेला विद्यार्थ्यांना न्याय देऊ. आम्ही म्हणजे कधी गणेश शंकरजी आपण हात वर केलेला होता, गणेशजी आपली देखील बाजू मांडून घ्यायची. विनोद पाटीलजी म्हणतायत की आम्हाला वीट आलेला आहे, पुन्हा चर्चा करून भाजप तरी यांना पर्याय देणार आहे का? गणेशजी, जमीन विकत घेतो आणि त्या शेतकऱ्याला 7/12 करू नका म्हणून राज्यमंत्री सांगतो, हायकोर्टापेक्षा राज्यमंत्री. नक्कीच विनोदजी, आपला मुद्दा लक्षात आलाय. गणेशजी, वीट आलेला आहे, त्यांना पुन्हा चर्चा करून पर्याय आहे का आपल्याकडे? गणेशजी, अगदी थोडक्यात. नाही, बघा असं आहे, आम्ही आता विरोधी पक्षात आहोत. ज्या दिवशी हा विषय आला त्या दिवशी आम्ही सांगितलं शेवटी ही जबाबदारी आता राज्य शासनाची आहे. केंद्रात म्हणून केवळ विरोधक म्हणून आम्ही विरोध करणार नाही. जी भूमिका राज्य शासन या आरक्षणाच्या संदर्भात घेणार असेल आणि जिथे आमचा वैधानिक पाठिंबा लागत असेल आम्ही तो विनाशर्त देण्यास तयार आहोत. शेवटी राज्य शासन बरं, पुन्हा एकदा प्रश्न तिथेच येतो की राज्य सरकार करणार की केंद्र सरकार करणार? मात्र विनोद पाटील याचिकाकर्ते यांनी जो मुद्दा उपस्थित केला की फक्त चर्चा झडल्या जात आहेत, मात्र चर्चेनंतर पर्याय कुणीही सुचवायला तयार नाहीये, त्यामुळे आणखी किती चर्चा करायच्या?
असा देखील प्रश्न उपस्थित होतो. धन्यवाद ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाडजी, धन्यवाद विनोद पाटीलजी, धन्यवाद गणेश खणखरजी आणि अतुल लोंढेजी, आपण या चर्चासत्रामध्ये सामील झालात त्यासाठी. मात्र चर्चा कितीही झडल्या तरी देखील मराठा समाजाचा फक्त राजकारणासाठी वापर होतोय का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहतो. कारण ज्या प्रकारच्या आरक्षणाची त्यांना अपेक्षा आहे त्या प्रकारच्या आरक्षण मिळवून देण्यासाठी पर्याय मात्र कोणीही सुचवत नाही, हे निश्चित. हा